नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मी विश्वास ठोंबरे आपले स्वागत करतो। आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास यामध्ये नियम सर्वांसाठी याबाबतची माहिती घेत आहोत। खरं म्हणजे नियम हे व्यक्ती आणि निसर्ग या दोघांनाही असतात, परंतु निसर्गाचे नियम मात्र स्थिर असतात आणि व्यक्तीचे जे नियम असतात या नियमांमध्ये सतत बदल होत असतो। मग तो कोणता बदल होत असतो ते आज आपण पाहूया। या नियमामुळे समाजाचं हित सुद्धा होत असतं। मग अशाच प्रकारचे नियम जे आहेत ते नियम अनेक ठिकाणी लागू केले जातात। जसं आपलं वाहतूक असते, आता या वाहतुकीला सुद्धा काही नियम आहेत। मग वाहतूक म्हणजे काय, वाहतूक म्हणजे काय याचा जर आपण विचार केला तर वाहतूक यामध्ये पैदल चालणाऱ्या व्यक्तीपासून ते 2 चाकी 4 चाकी वाहने रस्त्याने ये जा करत असतात। परंतु यामध्ये रस्त्यावर अनेक वाहने ज्यावेळी चालतात तेव्हा मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। अशा वेळी या सर्व वाहनांना नियंत्रणात ठेवणं कठीण असतं। यासाठी काही नियम असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच वाहतुकीसाठी काही नियम सुद्धा केलेले आहेत। आता या ठिकाणी वाहतुकीचे नियम जे आहेत ते नियम तुम्ही पाहू शकता। कारण वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी जे काही नियम आहेत त्यामध्ये रस्त्याने चालताना डाव्या बाजूने चालावे, वाहने डाव्या बाजूने चालवावीत, त्यानंतर लाल रंगाचा दिवा लागल्यास वाहने थांबवावीत आणि हिरव्या रंगाचा दिवा लागल्यास वाहने सुरू करावीत। अशा प्रकारचे काही साधारण नियम हे वाहतुकीसाठी आहेत। त्याचबरोबर जसं लहान मुलांची सुरक्षिततेचा जर विचार केला तर या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा दिलेल्या असतात। आणि ही जी वाहतूक आहे या वाहतुकीसाठी जे काही नियम असतात, जसं थांबा, पहा आणि निघा जा, लाल दिवा लागला की थांबा, पिवळा लागला की जरा व्यवस्थित पहा, तयारी करा आणि हिरवा दिवा लागला की लगेच निघायचं असतं। तर अशा प्रकारे वाहतुकीसाठी हे जे नियम आहेत ते नियमसुद्धा महत्त्वाचे असतात। इथे ही गाडीसुद्धा बघा, हिरवा दिवा लागला गाडी चालू झाली, बंद झाला गाडी चालू झाली। त्याचबरोबर पुन्हा थांबा, पहा आणि निघा अशा प्रकारचं हे वाहतुकीचं जे काही सत्र आहे ते सुरूच असतं। आणि वाहतुकीसाठी हे जे सिग्नल यंत्रणा जी असते ही फार महत्त्वाची असते। कारण जेव्हा रस्ता ओलांडायचा असतो त्याला सिग्नल पाहूनच रस्ता ओलांडायचा असतो। मग त्यामध्ये सुद्धा तसंच आहे की स्टॉप, लुक आणि गो, थांबा, पहा आणि पुढे जा। त्याचबरोबर असं काही लिहिलं असतं की सिग्नल पहा आणि अपघात टाळा। काही ठिकाणी असे प्रकारचे बोर्डसुद्धा असतात सिग्नलच्या जवळच। हे एक चित्र तुमच्यासमोर दाखवलेलं आहे। याशिवाय रस्त्यावर खेळू नका, कारण रस्त्यावर खेळणं सुद्धा चुकीचं असतं। कारण बरीच मुलं रस्त्यावर खेळतात आणि गाड्या भरधाव वेगाने येत असतात। अशा वेळा काहीही घडू शकतं, अपघातही होऊ शकतात आणि म्हणून रस्त्यावर खेळू नका। आपल्या गाडीचा वेग मर्यादित ठेवा, हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे। कारण काही लोक गाड्या अगदी 100च्या स्पीडनी चालवत असतात। त्यासाठी रस्त्यावर काही नियम जे आहेत त्यामध्ये स्पीड लिमिट 40 अशा प्रकारचा एक बोर्ड तिथे असतोच आणि त्यानुसारच गाड्या चालवायच्या असतात। मग आता जसं हे जे नियम आहे ह्या नियमावलीचा जर विचार केला तर नियम म्हणजे काय, तर आपले जीवन सुरळीत चालण्यासाठी काही बंधनं पाळावी लागतात। त्या बंधनांनाच काय म्हणतात, नियम म्हणतात। जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये वेगवेगळे नियम असतात। उदाहरणार्थ घर, शाळा, ऑफिस, वाहतूक या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी नियम हे वेगळे असतात। मग अशा प्रकारे या नियमांचं पालन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। मग या नियमांचं जर पालन केलं तर काय होतं, नियमांचं पालन केलं तर फायदे होत असतात। प्रत्येकाची जबाबदारी आणि कर्तव्य काय आहेत हे कळते। नियमांच्या पालनाने आपल्या व्यवहारात शिस्त निर्माण होते आणि नियमांच्या पालनाने कार्यक्षमतासुद्धा वाढते। याशिवाय नियमांचं पालन करत असताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत। कोणत्या गोष्टी? त्या नियम हे सर्वांसाठीच असतात।
नियमांचे पालन जर केलं नाही तर शिक्षासुद्धा होऊ शकते. नियम जर मोडले तर शिक्षा देताना कोणत्याही प्रकारचा भेदभावसुद्धा केला जात नाही आणि त्या ठिकाणी समानता हाच त्या नियमाचा आधार असतो आणि म्हणून नियम हे सर्वांसाठीच असतात. याशिवाय समयासाठी असणारे काही नियम आहेत, यामध्ये बदल होत असतात. कारण हे जे नियम आहेत हे नियम कोणी तयार केले? आपणच तयार केलेत. त्यामुळे आपणच आपल्यावर शिस्त ही लावून घ्यायची असते आणि जे काही केलेले नियम असतात हे शेवटी सर्वांसाठी फायद्याचे असतात आणि त्यामध्ये समयासाठी असणारे नियम आणि निसर्गासाठी असणारे नियम यामध्ये मात्र फरक आहे. कारण निसर्गाचे नियम असतात, त्यामध्ये निसर्गाचे व्यवहार निसर्गाच्या नियमानुसार चालत असतात. निसर्गाचे नियम मानव बदलू शकत नाही आणि निसर्गाचे नियम अधिक स्थिर आणि निश्चितसुद्धा असतात, कारण ते कधीही कालबाह्य होत नाहीत. मग कोणते जसे निसर्गाचे नियम आहेत? सूर्योदय होणे आणि सूर्यास्त होणे हा निसर्गाचा नियम आहे. सूर्य नेहमीप्रमाणे आपला उगवत असतो आणि संध्याकाळी तो मावळत असतो, म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त हे होतच असतात. म्हणजे या नियमामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही. जसं ऋतुचक्रसुद्धा तसंच आहे. या ऋतुचक्रामध्ये जर आपण विचार केला तर तिथे तसंच आहे ऋतुचक्रामध्ये, की हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा हे ऋतू येतच राहतात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही. कारण जसं उन्हाळा झाला की पावसाळा सुरू होतो, पावसाळा झाला की हिवाळा, अशा प्रकारचे हे ऋतुचक्र सतत सुरू असतं. म्हणजेच एकंदरीत निसर्गाचे नियम असतात. या निसर्गाच्या नियमामध्ये कोणत्याही प्रकारे बदल होत नाही, ते स्थिर आहेत आणि निश्चित आहेत. तसं समुद्राला भरती येते, ठराविक वेळेला भरती येते, ठराविक वेळेला ओहोटी येते. त्याचबरोबर अमावस्या पौर्णिमा होत असतात. चंद्र हा कलेने वाढत जातो आणि त्याचबरोबर तो कमी सुद्धा होत असतो. कारण चंद्राच्या कला, भरती, ओहोटी हे जे नियम आहेत या नियमामध्ये कधीही बदल होत नाहीत. ते निसर्गाचे नियम आहेत आणि ते सुरूच राहतात. आणि म्हणून निसर्गाचे नियम स्थिर आणि निश्चित असतात, परंतु माणसांसाठी असणाऱ्या नियमामध्ये सतत बदल करावे लागतात. जसं आपल्या देशामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती, त्यावेळी इंग्रजांनी केलेले नियम वेगळे होते, परंतु ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला आणि मग नियमामध्ये समाजाच्या हितासाठी बदल करण्यात आले. त्यासाठी राज्यघटना ही नियमावली करण्यात आली आणि त्यानुसार समूह जीवनाचे नियमामध्ये बदल करण्यात आले. जसं स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मतदानाचा हक्क 21 वर्ष वय असणाऱ्या व्यक्तींना होता. मग त्यामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांनाही होता. परंतु 1988 नंतर मात्र त्या नियमात बदल करण्यात आला आणि ते जे वय होतं 21 वर्षाचं ते 18 वर्ष करण्यात आलं. तर अशा प्रकारे समाजाचे नियम आणि निसर्गाचे नियम यामध्ये फरक आहे, की निसर्गाच्या नियमामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, परंतु समाज मात्र आपल्या नियमामध्ये बदल करत असतो. जसं इथे चित्रसुद्धा दाखवलेलं आहे मतदानाचा अधिकार, की 21 वर्ष आणि 18 वर्ष अशा प्रकारचा हा इथे अधिकार दाखवलेला आहे. हे मतदान करतायत आणि त्यामध्ये हे मतदानाचं यंत्रसुद्धा दाखवलेलं आहे, की हाताने पूर्वी शिक्के मारून मतदान केलं जात होतं, परंतु त्यामध्ये बदल झाला, आता यंत्राद्वारे मतदान केलं जातंय. म्हणजेच एकंदरीत मानवी नियम आणि सामाजिक नियम हे माणूसच तयार करतो. ते सर्वांच्या हिताचे असतात. परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल करावे लागतात आणि हे नियम मात्र स्थिर नसतात. आणखी यामध्ये एक भाग आहे, की मुलगा मुलगी एक समान. आता इथे सर्व वयोगटातील व्यक्तींना सकस अन्नाची गरज असते, अशा प्रकारे इथे सांगितलं जाते. ती व्यक्ती सांगते, परंतु ती मुलगी म्हणते की मुला इतक्या पोषक आहाराची मुलींना गरज असते का? आमच्या घरी तर फक्त भावालाच सकस आहाराची गरज आहे असं म्हणतात. म्हणजे इथे मुलगा मुलगी एक समान आहे असं दाखवलं जातंय, परंतु ती मुलीच्या एकंदरीत तिच्या बोलण्यावरून काय समजलं जातं, कारण तिथे ती मुलगी म्हणते की माझ्या भावालाच फक्त चांगलं खायला देतात आणि मला मात्र खायला देत नाही. म्हणजे इथे हा भेदभाव केला जातोय, अशा प्रकारचा हा एक इथे प्रश्न आहे. त्याचबरोबर सामाजिक नियमामध्ये आणखी एक भाग चित्र दाखवलं आहे,
इथे पहिलं चित्र जे आहे या चित्रामध्ये की तुमचे सगळे पैसे परत केले तरी कर्ज कसं शिल्लक राहिलं अशी ती कर्ज घेतलेली व्यक्ती इथे विचारते त्या सावकाराला. दुसऱ्या चित्रामध्ये एकही सुट्टी न घेता महिनाभर काम करून तुम्ही मला इतका पगार कमी का देता अशी ती मोलकरी नाही काम करणारी ती आपल्या जी काही कामवाली जी काही तिची बाई आहे त्या बाईला ती सांगते. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी ह्या दोन्ही चित्रावरून आपल्या असं लक्षात येतं की समाजामध्ये काही घटक जे आहेत हे घटक इतर समाजावर अन्यायसुद्धा करतात आणि म्हणून अशा प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी नियमाची खरी गरज असते. मग आता काही नियम आहेत त्या नियमावर चर्चा करू शकता. जसं सार्वजनिक ठिकाणी ध्वनी क्षेपकावर रात्री 10 वाजले की बंदी असते. त्यानंतर मुलामुलींना मोफत प्राथमिक शिक्षण, निर्माल्य आणि अन्य कचरा नदीत टाकण्यास बंदी, कौटुंबिक हिंसेपासून महिलांना संरक्षण, बालकामगारांच्या नेमणुकीवर बंदी, जंगलतोड आणि शिकारीवर बंदी अशा प्रकारचे जे काही नियम आहेत त्या नियमांचा आपण विचार करू शकतो आणि ते समाजाच्या फायद्याचं आहे की तोट्याचं आहे हे सुद्धा आपण त्यावर विचार करू शकतो. इथे काही चित्र दाखवली, सण समारंभाची काही चित्र दाखवली गेलेली आहेत. आणखी यामध्ये एक भाग आहे तो म्हणजे अस्पृश्यता निर्मूलन. हा सुद्धा यासाठी सुद्धा नियमाची गरज आहे, कारण आपल्याकडे भेदभाव केला जातो आणि अशा प्रकारचा भेदभाव होऊ नये म्हणून अस्पृश्यता निर्मूलनासाठी काही कायदेसुद्धा करण्यात आलेले आहेत. याशिवाय काही अनिष्ट रूढीसुद्धा आहेत. अनिष्ट रूढी ज्या होत्या त्यासाठी सुद्धा कायदे केले गेले आणि कायद्यानुसार ते सगळं बंद झालं. जशी बालविवाहाची पद्धत, सती पद्धत ह्या कायदा केल्यानंतरच बंद झाल्या. तोपर्यंत या अनिष्ट रूढी ज्या होत्या ह्या चालूच होत्या आणि समाजाला घातक अशा प्रकारच्या होत्या. आणखी दुसरा एक भाग आहे त्यामध्ये एक तो म्हणजे जादूटोणा. की जादूटोणा विरोधी कायदा करावा लागला, कारण शेवटी लोकांना घाबरवण्याचं काम हे केलं जातं आणि याशिवाय शारीरिक इजा, भूताचा कोप झाला म्हणून शारीरिक इजासुद्धा होत असतात आणि अशा प्रकारचा तो गुन्हा या ठिकाणी आहे आणि त्यावरसुद्धा कायदा करण्यात आलेला आहे. कारण त्या ठिकाणी या जादूटोण्यावर भीती दाखवली जाते ती म्हणजे मृत्यूची आणि म्हणून या जादूटोणा जो कायदा आहे तो कडक अशा प्रकारचा कायदा करण्यात आलेला आहे. म्हणजे समाजासाठी जे काही नियम असतात या नियमामध्ये सतत बदल होत असतात की ज्यामध्ये समाजाचं हित असतं. आणखी दुसरा एक भाग येतो म्हणजे हुंडा घेणे आणि यावर सुद्धा बंदी घातलेली आहे, कारण इथे अनेक प्रकारे अत्याचार अन्याय केले जात असतात. म्हणून ते हुंडा घेणे, जो विवाहामध्ये हुंडा घेतला जातो वर पक्षाकडून, तो कायद्याने गुन्हा ठरवला गेलेला आहे. आता यामध्ये काही चुकीच्या रूढी आणि परंपरांचा परिणाम काय होतात. काही लोकांना शिक्षण घेता येत नाही, प्रगतीच्या संधी मिळत नाही, रोजगार मिळत नाही आणि गरिबी वाट्याला येते. आपणा सर्वांना एकत्र पुढे जायचं असेल तर गरिबी आणि शिक्षणाचा अभाव या दोन मोठ्या ज्या अडचणी आहेत त्या दूर केल्या पाहिजेत. याशिवाय आपलं जे काही आपण जे म्हणतो की जे काही नियम असतात हे नियम सर्वांसाठी कसे असतात, पण निसर्गाचे जे नियम असतात हे निसर्गाच्या नियमामध्ये काही बदल होत नाहीत, परंतु समाजाच्या नियमामध्ये जसा बदल होतो. पण म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण जे काही पर्यावरण आहे या पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे, नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन केलं पाहिजे. हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण जे काही नियम आहेत ते नियम निसर्ग आणि व्यक्तीला या दोघांनाही आहेत. मग आता तुम्ही काय करायचं आहे, या पाठाचं एकदा वाचन करायचं आहे आणि वाचन करून नियम कोणकोणते आहेत त्याबाबतची माहिती तुम्हीसुद्धा घेऊ शकता आणि मला वाटतं बरीचशी तुम्हाला माहिती समजलेली असेल असं मी गृहीत धरतो. धन्यवाद.